गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल. खूप दिवसांनी आज तुमच्यासोबत कॅमेरा ऑन करते, कारण काय तर फायनली मी तिरुपती बालाजीला जाऊन आले होते. बालाजीहून परत आल्यावर 2-3 दिवस मी खूपच आजारी होते. अंगात खूपच ताप आणि थंडी होती, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला अजिबात एनर्जी नव्हती. म्हणूनच थोडा गॅप पडला, त्याबद्दल सॉरी फ्रेंड्स. आज मात्र खूप खास दिवस होता. आज पौर्णिमा होती. आमची खूप दिवसापासून इच्छा होती की पौर्णिमेला वीरच्या देवाचं सकाळ सकाळचं दर्शन घ्यायचं, म्हणून आजचा दिवस आम्ही पूर्ण देवासाठी ठरवला होता. मी आज खूप लवकर उठले. सकाळी थंडी होती, हातपायांना एवढी थंडी लागत होती, पण मनात फक्त भक्ती आणि उत्साह एवढा होता की थंडी काहीच वाटली नाही. लवकर उठून अंघोळ केली, देवपूजा केली आणि मग घरातलं सगळं काम आवरायला घेतलं. स्वयंपाक आणि भांडीसुद्धा, घर सगळं साफ केलं, कपडेसुद्धा गार पाण्यात धुतले. थंडी असून सुद्धा सगळं आवरून घेतलं, कारण आम्हाला लवकर निघायचं होतं. पौर्णिमेला देवाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, म्हणून आम्ही सगळे फॅमिली सकाळी निघालो. रस्त्यात जाताना मनात एकच विचार होता, आजचं दर्शन छान व्हावं, आणि खरंच देवाने ऐकलं. तिथे पोहोचल्यावर बाहेरचं पार्किंग बघून मला समजलं की आतमध्ये गर्दी नाही आहे. ते पाहून मनात खूपच आनंद झाला. आम्ही एका स्टॉलवर थांबलो, गुलाल, नारळ आणि पूजेचं साहित्य घेतलं आणि मग आतमध्ये गेलो. फ्रेंड्स, खरंच सांगते, आतमध्ये अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे अगदी शांतपणे मन भरून समाधानाने देवाचं दर्शन घेता आलं. देवासमोर उभं राहिल्यावर मन खूप शांत झालं. सगळी थकवा, सगळी टेन्शन आपोआप निघून गेल्यासारखं वाटलं. त्या क्षणाला खरंच शब्द नाहीयेत माझ्याकडे. दर्शन झाल्यावर आम्ही आमच्या एका रिलेटिव्हकडे गेलो. त्यांच्या घरी वातावरण खूप छान आहे. तिथे त्यांचा गोठा पाहिला आणि खरंच आश्चर्य वाटलं. खूप सुंदर निरोगी देशी गायी होत्या. आजच्या काळात असं सगळं बघायला मिळणं खूपच दुर्मिळ आहे. काही लोकांना त्यातून फारसा फायदा नसतो, तरी सुद्धा मनापासून प्रेमाने ते गायी पळतात. हे पाहून मन भरून आलं. तिथे आम्ही थोडा वेळ झोका खेळलो, गप्पा मारल्या, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. निसर्गात शांत वातावरणामध्ये तो वेळ खूपच सुंदर होता. नंतर आम्ही घराकडे निघालो, कारण मला हॉटेलवर सुद्धा जायचं होतं. घरी येऊन पटकन जेवण केलं, थोडं आवरलं आणि मग आम्ही हॉटेलवर निघालो. तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथपर्यंतच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.